इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा मराठी गपशपला आणि प्रेस करा या बेलला, ज्यामुळे तुम्ही नवीन व्हिडिओ लगेच बघू शकाल। नमस्कार मित्रांनो, समृद्धीचे उद्घाटन झाले नसले तरी हा महामार्ग एकदम परिपूर्ण कसा असेल याचा प्रयत्न करण्यात येत आहे। यात मी मागे इलेक्ट्रिक कार बद्दल बोललो होतो, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर बघून घ्या की इलेक्ट्रिक कार नेमकी काय आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। इलेक्ट्रिक कार ही बॅटरीवर चालते व बॅटरीला वीज लागते, पण जर एखादी इलेक्ट्रिक कार समृद्धी महामार्गावर आली तर ती त्या महामार्गावर फार तर फार 150 किलोमीटर धावू शकते, तीही जर बॅटरी फुल चार्ज असेल तर। मग अशा वेळेस या इलेक्ट्रिक कारने या महामार्गावर काय करावे हा प्रश्न होता। यासाठी MSEDCL या महामार्गावर प्रत्येक 35 किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारणार आहे। चार्जिंग स्टेशन हे अत्याधुनिक असणार आहे। यामध्ये तुमच्या गाडीची चार्जिंग अगदी काही वेळातच होईल, त्यामुळे तुम्हाला जास्त थांबण्याची गरज नाही। गरज व मागणीनुसार चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवण्यात येणार आहे। या महामार्गावर सध्या 50 चार्जिंग स्टेशन उभारले जावे असा प्रस्ताव आहे। त्याबरोबरच पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 500 स्टेशन्स उभारण्याचा सरकारचा मानस आहे। यासाठीचा खर्च राज्य सरकार व केंद्रातील अवजड उद्योग खाते करणार आहे। ही 500 स्टेशन्स नाशिक, औरंगाबाद, जळगाव, अमरावतीत प्रस्तावित आहे। स्टेशन्स मुंबई नाशिक, मुंबई पुणे, मुंबई रत्नागिरी या महामार्गावर उभारण्याचा मानस आहे। यात मुंबई नाशिक महामार्गामध्ये 12 चार्जिंग स्टेशन प्रस्तावित आहे। सरकारने ई कारवर आता प्रभावी पावले उचलायला सुरुवात केलेली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे, कारण डिझेल पेट्रोल हा काही कायमचा पर्याय नाही। तसेच इलेक्ट्रिक कारवर सरकार सबसिडी पण देत आहे। या चार्जिंग स्टेशनमुळे भविष्यात समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना कोणतीही अडचण येणार नाही, हे मात्र नक्की। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।